आज आपला वाढदिवस आहे, तर आज आपण वाढदिवस कशा प्रकारे साजरा करणार आहात आणि शिवसेना शिंदे गटातर्फे आपण काय प्रकारची कामं केलेली आहेत? जय महाराष्ट्र। सर्वप्रथम शिवछत्रपती ग्रुप मधील माझे ज्येष्ठ सर्व सहकारी, माझे मार्गदर्शक, सर्व व्यापारी वर्ग यांनी इथे माझा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा केला। त्याबद्दल सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं, मार्गदर्शकांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आज माझ्या वाढदिवसानिमित्त राजकीय असेल, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो। आणि तुम्ही दुसरा प्रश्न जो विचारला शिवसेना शहराचं, आता निवडणूक येऊ घातलेली आहे। आमची तयारी शहराच्या दिशेने निवडणूक पूर्णपणे आम्ही ताकदीने लढण्याची तयारी आहे। आजपर्यंत आम्ही केलेले ट्रान्सपोर्ट वर्ग असेल, माथाडी वर्ग असेल, कळंबोली शहरातील ज्या महत्त्वाच्या सुविधा आहेत त्या, आम्ही केलेला रस्त्याचा पाठपुरावा असेल, आम्ही केलेल्या स्मशानभूमीची पाठपुरावा असेल, असे इतर बरेचसे कामं केलेल्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, आम्ही माहितीतून लढण्याचा निर्णय जवळपास वरिष्ठांनी घेतलेला आहे। थोड्या आज संध्याकाळपर्यंत, उद्यापर्यंत डिक्लेअर होईलच, तरी आम्ही पक्ष म्हणून, शिवसेना म्हणून लढण्यास सज्ज आहोत। आणि आम्ही जे लढतोय ते फक्त आम्ही केलेल्या कामाच्या जीवावरती, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज कळंबोलीत पाहताय आपण बऱ्याचशा मुलाखती, बऱ्याचशा बातम्या पण लावलेल्या। आज भरपूर लोकांचा पक्ष प्रवेश बऱ्याच वेळा झालेला आहे, तेव्हा पक्ष संघटना ही खूप मजबूत केलेली आहे। या निवडणुकीला आम्ही विकासाच्या जोरावरती, केलेल्या कामाच्या जोरावरती, आम्ही जे सामाजिक कार्य केलेलं आहे त्या सामाजिक कार्याच्या जोरावरती, आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे, महायुतीने मिळून जे काम केलेलं आहे त्या विकासावरती, आणि आम्ही काय करू शकतो ते आम्ही लोकांना सांगतोय की आम्ही काय करणार आहोत, आमचं विजन काय आहे। आम्ही सांगतोय की बाबा आम्हाला ज्यांनी काय केलं नाही ते आम्हाला विचारायचं नाही किंवा सांगायचं नाही, पण आम्ही काय करणार आहोत हे आम्ही महत्त्वाचं सांगणार आहे। त्या जोरावरती आमचं जे विजन आहे ते जनतेसमोर आम्ही बऱ्यापैकी मांडलेलं आहे। ते जनते आम्हाला नक्कीच 100% न्याय देईल आणि आम्हाला एकदा संधी जनता नक्कीच देईल। सर्वांनी ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्या, आज माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊन खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांचाही फोन आला, आमदार साहेबांचा फोन आला, त्या सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्या सर्वांचं आणि मायबाप जनतेचं, या सर्व वरिष्ठांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। माझ्यावरती असाच आशीर्वाद राहावा ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।